नमस्कार. आज आपण बघणार आहोत द वेलकम टॉपिक. हे एक नाटक आहे, त्यामुळे याच्यामध्ये सीन येतात. सीन 1. अ विलेज रोड. चतुर्भुज बाबू हॅज कम बॅक टू द विलेज आफ्टर पासिंग हिज MA examination. Hoping that everyone will make a great fuss over him, there is a plump Afghan cat with him. Enter Neil Ratan. विलेज रोड गावाकडच्या रस्त्यावरचा सीन आहे, जिथे चतुर्भुज बाबू नुकतीच त्यांची MAची एक्झाम पास करून आलेले आहेत. त्यांना असं वाटतंय की त्यांना खूप ग्रेट वेलकम मिळणार आहे, प्राइजेस मिळणार आहेत, अटेन्शन मिळणार आहे, कारण त्यांनी MAची एक्झाम पास केलेली आहे. बट देर इज अ प्लम्प अफगान कॅट विथ हिम. पण ते स्वतःसोबत एक प्लम्प म्हणजे फॅट गुबगुबीत अशी कॅट, अफगाणी कॅट घेऊन आलेले आहेत. आणि इतक्यात नील रतन येतात तिथे. नील रतन म्हणतात, हॅलो देअर चतुरबाबू, वेन डिड यू अराईव्ह. भेटल्या भेटल्या ते हेलो बोलतात आणि पुढे म्हणतात, तुम्ही कधी आगमन केले, कधी आला तिथे. चतुर्भुज, डिरेक्टली आफ्टर द MA एक्झाम्स वर ओव्हर. चतुर्भुज बाबू म्हणतात की थेट MAची एक्झाम दिल्यानंतर, संपल्यानंतर मी इकडे आलेलो आहे. नील रतन, यू हॅव गॉट अ फाईन कॅट देअर. तुम्हाला तिथे खूपच छान कॅट मिळालेली आहे. चतुर्भुज, दिस इयर द एक्झाम्स वर व्हेरी. चतुर्भुज पुन्हा एक्झाम्सबद्दल बोलायला सुरू करतो आणि म्हणतो, या वर्षीच्या एक्झाम्स खूपच. इतक्यात नीलरतन बोलायला चालू करतो, टेल मी वेअर डिड यू फाइंड दॅट कॅट. मला सांगा, तुम्हाला ही कॅट कुठे मिळाली. चतुर्भुज, बॉट इट. चतुर्भुज म्हणतात की मी ही विकत घेतली आहे. द सब्जेक्ट आय हॅड ऑफर्ड. ते पुन्हा विषयाबद्दल बोलायला लागतात, त्यांच्या एक्झाम्सबद्दल बोलायला लागतात. इतक्यात नील रतन बोलायला चालू करतात, हाऊ मच डिड यू पे फॉर इट. तुम्ही या कॅटसाठी किती रुपये दिलेलेत. चतुर्भुज, आय डोंट रिमेंबर. चतुर्भुज म्हणतात, माझ्या लक्षात नाही की मी या कॅटसाठी किती रुपये दिलेत. नील रतन बाबू, हॅज एनीबडी पास्ड एनी एक्झाम इन आवर विलेज. आपल्या गावामध्ये कोणती एक्झाम पास झालेला आहे का. नील रतन, ओ लॉट्स ऑफ देम. हो, खूप सारे जण. बट यू वोंट सी अ कॅट लाईक दॅट इन दिस पार्ट. पण ही अशी कॅट आपल्या भागामध्ये कुठेही पाहिलेली नाही आहे. चतुर्भुज टू हिमसेल्फ. आता चतुर्भुज स्वतःसोबतच बोलायला चालू करतो, कॉन्फाऊंड हिम. म्हणजे तो स्वतःसोबतच थोड्याशा रागात बोलायला चालू करतो. ही कांट टॉक अबाउट एनिथिंग बट द कॅट. चतुर्भुज स्वतःच्या मनात म्हणतोय की नील रतन बाबू दुसऱ्या कोणत्याही गोष्टीबद्दल न बोलता फक्त कॅटबद्दल बोलत आहेत. इट डझंट सीम टू मॅटर दॅट आय हॅव जस्ट पास्ड माय MA. त्यांना या गोष्टीने काही फरक पडत नाही की मी माझी आत्ताच MAची एक्झाम पास झालेलो आहे. एंटर द जमीनदार. इतक्यात जमीनदार येतात. जमीनदार, चतुर्भुज, व्हॉट हॅव यू बीन डुईंग इन कलकत्ता ऑल दिस टाईम. कलकत्त्यामध्ये तुम्ही काय केलं आहे एवढे दिवस. चतुर्भुज, आय हॅव जस्ट फिनिश्ड माय MA सर. चतुर्भुज सांगतात की मी आत्ताच माझी MAची एक्झाम पास झालो आहे सर. जमीनदार, ओ दिस कॅट ऑफ युअर्स इज स्टनर, आय मस्ट से. मला हे म्हणावंच लागेल की तुमची ही कॅट स्टनर आहे. स्टनर म्हणजे व्हेरी ब्युटिफुल, सुंदर आहे. वाय डोंट यू ड्रॉप बाय माय प्लेस विथ युअर कॅट सम टाईम दिस इव्हिनिंग. ड्रॉप बाय माय प्लेस म्हणजे विजिट माय हाऊस, म्हणजे आमच्या घरी भेटीला येता का, असे ते विचारतात. एखाद्या इव्हिनिंगमध्ये तुम्हाला ही कॅट घेऊन आमच्याकडे भेटायला येता येईल का. द बॉयज वुड बी डिलायटेड. आमच्या घरातील मुले खुश होतील, असं जमीनदार म्हणतात. डिलायटेड म्हणजे व्हेरी हॅप्पी, आनंदी होतील. चतुर्भुज म्हणतात, ऑफकोर्स आय क्वाईट अंडरस्टँड. चतुर्भुज म्हणतात, हो, मी समजू शकतो. आय हॅवंट सीन मी, दे हॅवंट सीन मी फॉर अ लॉंग टाईम. त्यांनी मला बरेच दिवस झालं पाहिले नाही. जमीनदार, येस आय सपोज सो, बट वॉट आय मीन इज इवन इफ यू कांट कम युअर सेल्फ, सेंड बनी राउंड विथ द कॅट. आय वॉन्ट द बॉयज टू सी इट. जमीनदार चतुर्भुजला म्हणतात की जर तुला येणं शक्य नसेल तरी तू कॅटला बेनी राऊंडला पाठवून दे, म्हणजे माझी मुलं तिला पाहून घेतील. एक्झिट जमीनदार. आणि जमीनदार तिथून निघून जातो. एंटर अंकल सत्तू.
अंकल सतू येतात. सतू, हाव आर यू माय बॉय, बीन अवे अ लॉंग टाईम, हावंट यू. सत्तू बाबू आल्या आल्या विचारतात की तुम्ही कसे आहात. नीलरतनला चतुर्भुजला विचारतात कसा आहात माझ्या मुला. माय बॉय असे म्हणतात त्याला. खूप दिवसांपासून दूर आहेस ना, खूप दिवसांपासून पाहिलं नाही आहे असं म्हणतात सत्तू. त्यावर चतुर्भुज म्हणतात दॅट्स राईट, हो बरोबर आहे. देअर वर सो मेनी एक्झामिनेशन्स, माझ्या खूप परीक्षा होत्या. सत्तू, दिस कॅट ऑफ युअर्स. सत्तूही पुन्हा कॅटबद्दल बोलायला लागतो. ही तुमची कॅट आहे ती. आणि तेवढ्यात चतुर्भुज बोलतो फ्युरियसली, आय एम गोईंग होम. फ्युरियसली म्हणजे रागाने बोलतो तो, अँग्रीली बोलतो तो की मला माझ्या घरी जायचं आहे. सत्तू, हे वेट अ मिनट, दिस कॅट. तरीही सत्तू सांगतोय की थांबा एक मिनिट, ही कॅट. चतुर्भुज, नो सर, आय हॅव गॉट वर्क टू डू. नाही सर, मला काम आहे, घरी जायचे असं तो चतुर्भुज बोलतो आणि तिथून निघून जायचा प्रयत्न करतो. सत्तू, ओ कम ऑन नाव, आन्सर अ सिव्हिल क्वेश्चन, दिस कॅट. सत्तू त्याला थोडंसं प्रोत्साहित करून म्हणतो की या साध्या पोलाईट क्वेश्चनचं, सिव्हिल क्वेश्चन म्हणजे पोलाईट नम्र प्रश्नाचं उत्तर दे, दिस कॅट. चतुर्भुज स्ट्राइड्स अवे विदाउट अनादर वर्ड. चतुर्भुज एकही शब्द न बोलता तिथून स्ट्राइड्स म्हणजे पायऱ्या चढून निघून जातो. जस्ट लुक ॲट दॅट, इट्स एज्युकेशन दॅट्स रनिंग दिस यंग पीपल. सत्तू काय म्हणतात की हे शिक्षणच आहे जे ह्या तरुण मुलांना इथून घेऊन चाललेलं आहे. वी नो वॉट दे आर वर्थ, बट दे आर स्टफ्ड फुल ऑफ कॉन्सेट. यावर सत्तू म्हणतात की त्यांना स्वतःबद्दल खूपच प्राऊड फिलिंग येत आहे की जेणेकरून ते इथे थांबणं गरजेचं समजत नाहीत. सीन 2, इनसाइड चतुर्भुज हाऊस. चतुर्भुजच्या घराच्या आत. मेड म्हणजे घरामध्ये जे कामवाले असतात त्यांना मेड म्हटलं जातं. मदर, दादा बाबू हॅज कम होम इन अ ब्लेझिंग टेम्पर. मेड जी आहे ती पळत जाऊन सांगतात त्यांना, चतुर्भुजच्या आईला, की चतुर्भुज बाबू आलेले आहेत आणि ते कसे आहेत, ब्लेझिंग टेम्परमध्ये आहेत म्हणजे खूप चिडलेले आहेत, व्हेरी अँग्री आहेत. मदर, वाय, व्हॉट्स द मॅटर. आई विचारते काय झालं. मेड, आय डोंट नो, मला माहीत नाही. एंटर चतुर्भुज. इतक्यात चतुर्भुज येतो. लिटिल बॉय, छोटा मुलगा म्हणतो, दादा, कॅन आय हॅव दिस कॅट. मी ह्या कॅटला घेऊ का. चतुर्भुज स्लॅप्स हिम हार्ड. चतुर्भुज त्याच्या कानाखाली देतो आणि त्याला म्हणतो, कॅट 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 द होल डे लॉंग, इज इट. चतुर्भुज रागाने म्हणतो की दिवसभर कॅट 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 ऐकत आलेलो आहे आणि तो चिडतो. मदर, नो वंडर द पुअर बॉयज अँग्री. आईला फारसं या गोष्टीचं हे वाटत नाही. तिला असं वाटतं की तिचा गरीब बिचारा मुलगा चिडलेला आहे कारण ही कम्स होम आफ्टर सच अ लॉंग टाईम. तो खूप दिवसांनंतर घरी आलेला आहे. अँड दिस ब्रॅट स्टार्टिंग अनोईंग हिम ॲट वन्स. आणि हा छोटा ब्रॅट म्हणजे नॉटी किड, नटखट मुलगा, त्याला त्रास देतोय चिडवून. आता आई चतुर्भुज सोबत बोलायला चालू करते. लेट मी हॅव द कॅट सन. चतुर्भुजला ती म्हणते की ती कॅट माझ्याकडे दे मुला. आल गिव्ह इट सम राईस अँड मिल्क दॅट आय हॅव पुट बाय. ती म्हणते की मी या कॅटला थोडंसं दूध आणि मिल्क देईल. चतुर्भुज फ्युरियसली. हे ऐकल्यानंतर चतुर्भुजला आणखी राग येतो आणि तो रागाने म्हणतो, हिअर मदर, यू कॅन हॅव द कॅट अँड फीड इट ऑल यू वॉन्ट. ही घे कॅट आणि तुला तिला जे खायला घालायचं असेल ते दे. आय शांट स्टॉप टू ईट. मी खायला थांबणार नाही. आय एम लिव्हिंग ॲट वन्स. आता मी इथून चाललो आहे. मदर, प्लेंटिवली. मदर थोडीशी सॅड होते आणि बोलते, व्हॉट मेक्स यू से सच अ थिंग. असं तू का बोलत आहेस, कोणती गोष्ट तुला असं बोलायला सांगते. युअर मील्स रेडी अँड वेटिंग डिअर. तुझं मील, तुझं जेवण तुझी वाट बघत आहे, तयार आहे आणि वाट बघत आहे. यू कॅन सिट डाऊन टू इट ॲज सून ॲज यू हॅव हॅड युअर बाथ. जोपर्यंत तू अंघोळ करशील तोपर्यंत तुझं मील रेडी असेल. चतुर्भुज, नो, आय एम लिव्हिंग. चतुर्भुज म्हणतो, नाही, मी इथून चाललो आहे. यू आर ऑल क्रेझी अबाउट कॅट्स इन दिस पार्ट.
या भागातले सगळेजण कॅटसाठी वेडे झालेले आहेत. नो वन केअर्स फॉर अ मॅन ऑफ वर्थ. कोणालाही एका ग्रेट व्हॅल्युएबल माणसाची किंमत नाहीये. किक्स आउट द कॅट. तो कॅटला किक करतो चतुर्भुज बाबू. आंट डोंट हर्ट द कॅट, शी हॅझंट डन एनी हार्म. आंट म्हणते की कॅटला हर्ट करू नको, तिने कोणतंही नुकसान केलेलं नाही. यानंतर चतुर्भुज म्हणतात, वेन इट कम्स टू कॅट यू आर ऑल हार्ट बट यू हॅव नो पिटी फॉर ह्युमन बीइंग्स. चतुर्भुज म्हणतात की जेव्हा कॅटचा विषय येतो तेव्हा तुम्ही सगळे काइंड बनता, दयाळू बनता. बट यू हॅव नो पिटी फॉर ह्युमन बीइंग्स. पण तुम्हाला एखाद्या ह्युमनसाठी म्हणजे माणसासाठी दया वाटत नाही. लिटिल गर्ल लुकिंग आउट. इतक्यात ती छोटी मुलगी दरवाजाच्या बाहेर बघते. कम अँड सी अंकल हरी, व्हॉट अ बिग फॅट टेल. ती लिटिल गर्ल म्हणते, इकडे या आणि बघा अंकल हरी, किती मोठी टेल आहे, फॅट टेल आहे. हरी, हुज टेल, चतुर्भुज. हरी म्हणतात, कोणाची टेल, चतुर्भुजची टेल, चतुर्भुजची शेपटी. गर्ल्स, नो द कॅट्स, नाही मांजरीची शेपटी. सीन 3 ऑन द रोड. आता रस्त्यावरचा सीन आहे. एंटर चतुर्भुज बॅग इन हँड विदाउट कॅट. आता चतुर्भुज कॅट न घेता बाहेर आलेला आहे. त्यानंतर साधुचरण, सर वेअर इज दॅट कॅट ऑफ युअर्स. तुमची ती मांजर कुठे आहे. चतुर्भुज, इट्स डेड. चतुर्भुज म्हणतो, मेली ती. साधुचरण, हाऊ सॅड, हाऊ डिड इट हॅपन. साधुचरण म्हणतात, किती दुःखद गोष्ट आहे ही, कसं झालं हे. चतुर्भुज इरिटेबली. चतुर्भुज आता संतप्त झालेला आहे. तो म्हणतो, आय डोंट नो, मला माहीत नाही. परण, हॅलो व्हॉट्स हॅपन टू युअर कॅट. परण येतो आणि विचारतो, काय झालं तुमच्या मांजरीला. चतुर्भुज, इट्स डेड. चतुर्भुज म्हणतो, मेली ती. परण, नो रिअली, हाव, खरंच, कशी काय. चतुर्भुज, द सेम. चतुर्भुज, द सेम वे ऑल ऑफ यू विल डाय बाय स्विंगिंग ॲट द एंड ऑफ अ रोप. जसे तुम्ही सगळेजण एक दिवशी मरणार आहात, तशीच तीही दोरीला लटकून मेली आहे. परण, गुड गॉड, ही इज पॉझिटिव्हली फ्युरियस. परण म्हणतो, अरे देवा, हा तर खूपच संतापलेला आहे. A swarm of urchins runs after Chaturbhuj, clapping and teasing him with the cries of Pussycat, Pussycat. एवढ्यात स्वार्म म्हणजे नॉइझी ग्रुप म्हणजे गडबड गोंधळ करणारा, अर्चिन म्हणजे किड्स इन द स्ट्रीट त्यांच्या चौकातले किंवा त्यांच्या इथे राहणारे जे छोटे छोटे मुलं होते त्यांचा घोळका हा त्याला चिडवत तिथून धावत निघून जातो. अँड देन कर्टन्स म्हणजे कर्टन पडतात, पडदे पडतात आणि नाटक संपतं. दिस इज अडॉप्टेड फ्रॉम द ट्रान्सलेशन ऑफ अ प्ले बाय द रवींद्रनाथ टागोर. रवींद्रनाथ टागोर यांच्या नाटकांमधील एका नाटकाचं ट्रान्सलेशन करून हे घेण्यात आलेलं आहे. ओके, थँक्यू.